हाय, हॅलो सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळेजण? होप करते खूप छान, आनंदी, मस्त असाल. तर मी आज तुमच्यासाठी फेशियलचा एक मस्त व्हिडिओ घेऊन आले आहे, लाँग व्हिडिओ. जर तुम्ही घरगुती फेशियल करायचं बघत असाल स्वतःचं, तर तर हेल्प होईल तुम्हाला. त्यामुळे मी छोटासा असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आज फेशियलसाठी. तर बघू शकता तुम्ही इथे ना, आपलं जे आपण जे काही घातलेले असेल कपडे वगैरे, तर त्याला ते घाण नाही व्हायसाठी आपण एखादा स्कार्फ किंवा टॉवेल असं काही पण घेऊ शकता तुम्ही. आणि तर इथे ना मी गोल्डची फेशियल किट घेतलेली आहे. तुम्हाला जी सूट होते तुमच्या फेसला ती तुम्ही घेऊ शकता. मला तर गोल्डची सूट होते. कारण मी लग्नाच्या आधी फेशियल कधीच केलेलं नव्हतं. लग्नाच्या नंतर पण मी लग्नात सुद्धा केलेलं नव्हतं फेशियल. लग्नाच्या नंतर आम्ही जेव्हा पार्लरचे क्लास करायचो ना, तर त्यावेळेस मी गोल्डचीच यूज केली होती. तेव्हापासून मी गोल्डचीच वापरते. छान रिझल्ट आहे गोल्डची पण. 2-3 दिवसानंतर इतका छान ग्लो करतो ना या किट वापरल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता इथं ना, आधी आपण सगळं फेस आपलं जे आपलं म्हणजे मी तरी पण आता नेमकंच अंघोळ वगैरे केलेली होती, पण तरी पण पुसून घेतला चेहरा. तर इथं फर्स्ट स्टेप आहे बघू शकता. क्लिन्झिंग आणि स्क्रब हे एकाच याच्यामध्ये होतं. तर एका म्हणजे दोन्ही पण एकाच पॅकमध्ये असतं क्लिन्झिंग आणि स्क्रब. तर ते आधी मी वापरते इथं. फर्स्ट स्टेप आहे ही. तर मस्त असं लावून घ्यायचं पूर्ण चेहऱ्याला, मानेला. आणि छान असं पाणी. तर इथं तुम्ही ना गुलाबजल घेऊ शकता. माझ्याकडं अवेलेबल नव्हतं गुलाबजल, त्यामुळे मी ना आपलं साधं पाण्यानेच हे थोडंसं हातावर घ्यायचं फक्त. ते आपल्याला मालिश करता येईल चेहऱ्याची, त्यामुळे थोडंसं लावावं लागतं. तर तुम्ही गुलाबजल असेल तुमच्याकडं तर ते वापरू शकता. आणि छान असं पूर्ण चेहऱ्याला ना मस्त मालिश करून मसाज करून घ्यायची. छान असं स्क्रबने नाकावर वगैरे स्क्रब करून घ्यायचं छान. आणि पूर्ण मानेला, कपाळाला पूर्ण असं लावून घ्यायचं छानपैकी. तर ग्लो तर मी हे पुसल्यानंतरच तुम्ही लगेच रिझल्ट बघू शकता. किती छान दिसतंय चेहरा. लगेचच असं डलनेस कमी झाल्यासारखं वाटतं चेहऱ्याचं एकदम. आणि खूप छान वाटतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर इथं सेकंड स्टेप होती बघू शकता. जेल आहे हे. गोल्ड जेल म्हणून होतं. जेलसारखं एकदम असं जेल आपण म्हणजे जेल लावल्यानंतर थोडंसंच फक्त मसाज करा. जास्त एकदम हे नाही करावं लागत त्याला. आणि बघू शकता पुढे तुम्ही कंटिन्यू करा. छान असं मसाज करून घ्यायचं पूर्ण स्किनवर ते जेलने. कारण ते आतमध्ये गेलं पाहिजे आपल्या स्किनच्या छान. आणि ग्लो पण छान आला पाहिजे. तर असं मसाज करा तुम्ही. मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये. मी फास्ट याच्यासाठी दाखवते कारण अर्ध्या तासाचा व्हिडिओ मी फक्त 10 मिनिटामध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि मी जे व्हॉईस ओव्हर करायचं म्हणजे बोलते ना जे व्हॉईस ओव्हर नंतर, कारण माऊ झोपलेली होती. मी जर बोलले असते ना तर खूप आवाज आला असता त्यामुळे. त्यानंतर इथं मी थर्ड स्टेप घेतली होती बघू शकता तुम्ही. ही मसाज क्रीम होती. तर याला पण नुसतं मसाज करायचं होतं. आपलं साधं वॉटर किंवा ज गुलाबजल लावलं असतं तरी तुम्ही चाललं असतं, पण माझ्याकडे नव्हते म्हणून तुम्हाला सांगितलंच पहिले. तर इथं छानपैकी असं मसाज करून घ्यायचं याने पण. याला खूप वेळेस मसाज करावं लागते कारण हिचं ऑलरेडीच मसाज क्रीम आहे. तर ऑफकोर्सच त्याला मसाज द्यावाच लागणार आहे. तर छान असं मसाज करून घेते मी इथे. तुम्ही बघू शकता पुढे कंटिन्यू बघा. तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा. तेव्हाच तुम्हाला स्टेप आणि कळेल की. आणि मी एक म्हणजे जे पॅकेट लावते ना ते 3-3 वेळेस मी मसाज करते चेहऱ्यावर. सगळ्या क्रीम मी 3-3 वेळेसच करते. आणि बाहेर पण जर तुम्ही फेशियलला गेला तर तसेच करत असतात. तर पण व्हिडिओ मी जास्त मोठा नाही व्हायसाठी मी कट करत गेलेले व्हिडिओ. बाकी तुम्ही बघू शकता पुढे.
त्यानंतर इथं मी स्पंजने मस्त पुसून घेतलं सगळं. त्यानंतर हा पॅक होता. हा पॅक ना वाटीमध्ये मी घेतला होता, मिक्स केला त्याला आणि मग चेहऱ्यावर लावला. कारण आधी पॅक लावावा लागतो, त्याच्यानंतर एक अजून पाचवं अजून एक स्टेप होती. तर याला लावायसाठी एक तुम्ही बाऊल घेऊ शकता, जर वाटी असेल तर वाटी घ्या, नाही तर मग. आणि ब्रश नव्हता माझ्याकडे, कारण ना माझा ब्रश जुना जो होता ना त्याचे पूर्ण केस निघत होते आणि लावायला गेलं का पूर्ण ती केस चेहऱ्यावर चिटकायची, त्यामुळे मी तो म्हणजे घेतलाच नाही. आणि खूप टोचायचा तो, त्यामुळे म्हटलं हातानेच आपलं छान असं पांगवता पण येतं व्यवस्थित. आणि बघू शकता तुम्ही किती इतकं छान लागलं होतं ना ते. ब्रशने पण इतकं छान लागत नाही, इतकं छान लागलं होतं फेसला पूर्ण. तर मला तरी वाटतं हातानेच लावा तुम्ही, छान लागतं हातानेच. आणि ते वाळूस तर थोडंसं 10 ते 20 मिनिटं वाळू दिलं मी. तर बघू शकता तुम्ही 10-20 मिनिटानंतर इथे ना पूर्ण माझं पॅक वाळून गेलेलं होतं. तर मी इथं पुसून घेते आता लगेचच. आणि पुसताना काय करायचं माहिती का, स्पंजला थोडंसं वल्ला असतो ना स्पंज, तर आधी पूर्ण चेहऱ्यावर टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे जिथं आपल्याला पुसायचं आहे तिथं. कारण ते थोडंसं अजून तिथं पाणी लागलं ना तर ते छान असं भिजतं आणि पुसलं जातं, इझी जातं खूप. आणि एकदमच असं ओढून ओढून नाही त्याला पुसायचं, आल्हादी पुसायचं, कारण खूप आग होते मग फेसची खूप आग होते. कारण आपण जास्त वेळेस करत नाही आणि एखाद्या वेळेस केलं ना तर ते स्किनला असं सूट न झाल्यासारखं होतं. जास्त ओढायचं नाही, आपली स्किन नाजूक असते, तर हलक्या हातानेच पुसायचं. तर ही लास्ट स्टेप होती बघा, 5वी तुम्ही ही होती पॉलिशिंग क्रीम असं होतं त्याच्यावर. Oh my god. हे असं काहीतरी होणं माझ्यासोबत साहजिकच आहे, कारण माझ्याकडून नेहमी काही ना काही कुटाणे होतच असतात. तर ह्याला पण छान असं पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि छानपैकी पूर्ण पसरवून त्याला मसाज करायचं, कारण आपल्या स्किनमध्ये ते छान असं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आणि ग्लो छान आला पाहिजे स्किनला. तर पूर्ण स्टेप अशा छानपैकी फॉलो करा तुम्ही. आणि याला अजिबात पाणी लावायचं नाहीये, कारण ही क्रीमच इतकी म्हणजे सॉफ्ट आहे, तिला गरज पण नाही पाण्याची. आणि ही क्रीम अशी आहे की पूर्ण स्किनमध्ये म्हणजे मस्ट झाली पाहिजे, तिला पाणी लावायचं गरज नाही, काही नाही. पूर्ण बघू शकता तुम्ही, हळूहळू ती पूर्ण कमी होत चालली आहे क्रीम. आणि असं मसाज करत राहायचं जोपर्यंत क्रीम चेहऱ्याला आहे तोपर्यंत मसाज करायची, आणि ते पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे पूर्ण असं. क्रीम म्हणजे नाही दिसलीच नाही पाहिजे स्किनवर, असं मसाज केली पाहिजे पूर्ण छान असं. तर तुम्ही बघू शकता पहिले किती क्रीम होती चेहऱ्यावर, आणि आता बघू शकता मसाज करून करून ती पूर्ण स्किनमध्ये हे झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. नेक्स्ट व्हिडिओ मी कोणता घेऊन येऊ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि तुमच्या कमेंट्सनी मला खूप छान वाटतं बघायला, तर तुम्ही कमेंट्स का नाही करत, तर प्लीज मला त्याचं पण उत्तर द्या कमेंट्समध्ये. आणि प्लीज कमेंट करत जा. तर किती येडी बघा बरं, मी तुम्हाला पाणी दाखवते, खरंच पाणी दिसलं असतं का तुम्हाला? आणि त्यामुळेच हे असे कुटाणे झाले, खाली पूर्ण ओलं झालं होतं. पण ठीक आहे, आता व्हिडिओज काढला म्हटल्यावर थोडंसं सहन तर करावंच लागेल नाही का.
चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 5 केट इथं झालेल्या आहे आपल्या. तर कसं वाटतोय माझा चेहरा नक्की सांगा कमेंट करून आणि नेक्स्ट व्लॉग मी कोणता घेऊन येऊ? बहुतेक मी वॅक्सचा व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला सेल्फ वॅक्स कसं करायचं हँड वॅक्स आपलं. तर तो व्हिडिओ घेऊन येईन. नक्की तुम्हाला जर बघायचं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन-नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर टेक केअर. बाय बाय.